नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी दर्शना चिऊज ब्लॉग या मराठी चॅनलवर तुमचे स्वागत करते. आणि आज आपण बघणार आहोत आषाढी वारीबद्दल 30 सेकंदात 5 तथ्ये. विठ्ठलाची मूर्ती कटीवर हात ठेवून का उभी आहे? चंद्रभागा नदीला चंद्रभागा का म्हणतात? वारकरी पांढरे कपडेच का घालतात? आणि वारीत भगवा झेंडा का असतो? आषाढी वारीबद्दल 5 खास तथ्ये. ही परंपरा 700-800 वर्षाहून अधिक जुनी मानली जाते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरला जातात. लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. ज्ञानोबा तुकारामचा अखंड जयघोष वारीचे वैशिष्ट्य आहे. आणि आषाढी एकादशीला पंढरपुरात लाखो भाविक एकत्र येतात. विठ्ठलाची मूर्ती कटीवर हात ठेवून का उभी आहे? पौराणिक कथेनुसार भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. भगवान कृष्ण त्याला भेटायला आले. पुंडलिकाने वीट फेकून क्षणभर थांबा अशी विनंती केली. भगवान त्या विटेवर कटीवर हात ठेवून उभे राहिले. भक्तांची सेवा आणि भक्ती यांचा सन्मान म्हणून ही मुद्रा आजही विठ्ठलाच्या मूर्तीत दिसते. चंद्रभागा नदीला चंद्रभागाच का म्हणतात? पंढरपुरातील भीमा नदीला चंद्रभागा असेही म्हणतात, कारण पंढरपूर जवळ नदीचे पात्र अर्धचंद्रासारखे वळण घेते. त्या चंद्रकोरीसारख्या आकारामुळे तिला चंद्रभागा हे नाव पडले. आषाढी वारीत या नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. वारकरी पांढरे कपडेच का घालतात? पांढरा रंग म्हणजे साधेपणा, पवित्रता आणि समानतेचा प्रतीक. वारीमध्ये श्रीमंत गरीब लहान मोठा असा कोणताही भेद नसतो. त्यामुळे अनेक वारकरी पांढरा पोशाख परिधान करतात. मात्र पांढरे कपडे घालणे बंधनकारक नाही. ही परंपरा आणि ओळख म्हणून ही प्रचलित आहे. वारीत भगवा झेंडाच का असतो? भगवा रंग त्याग, भक्ती, धैर्य आणि धर्माचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक दिंडीचा स्वतःचा भगवा ध्वज असतो. तो दिंडीची ओळख दर्शवतो आणि सर्व वारकऱ्यांना एकत्र ठेवण्याचे कामही करतो. त्यामुळे वारीत सर्वत्र भगवे ध्वज फडकवताना दिसतात. जय जय रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पुन्हा भेटू एका नवीन भक्तिमय माहितीसह. तोपर्यंत मुख्य विठ्ठलाचे नाम आणि हृदयात विठ्ठलाचे स्थान. जय हरी विठ्ठल. विठ्ठल नामाचा गजर कधी थांबू देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल.